नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेत प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्यांची दुरावस्था. नागरिकांनी उपायुक्त विजया यादव यांना निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा. प्रभाग क्रमांक 2 मधील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे रस्ते वाहतुकीला धोकादायक झाले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांच्यावर आली आहे. गेले कित्येक वर्ष या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. आज सामाजिक कार्यकर्ते सागरदादा वनखंडे, दिगंबर जाधव यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका उपायुक्त विजया यादव यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी विकास मोरे, विशाल सागरे, बंडू हाके, सुनील जाधव, राजू सोनार, श्रीधर मोरे, विशाल भानुशे, श्रीधर तवटे, भास्कर सातपुते, वेद वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. वार्ड क्रमांक 2 ते माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे प्रमुख रस्ते बऱ्याच वर्षापासून झालेले नाही. त्या ठिकाणी रस्त्याचं अस्थिर म्हणून काही राहिलेलं नाही. वेळेचं साम्राज्य बरंच पसरलं आहे. मिरजेतील कामगार वर्ग MIDC जाणारा बराचसा वर्ग त्या भागातून जात आहे. तेथील लहान मुलं असतील, महिला असतील, नागरिक असतील, वयोवृद्ध लोक असतील, ह्या लोकांना त्या रस्त्याचा अतिशय प्रचंड त्रास होत आहे. वारंवार मागणी करून पण रस्ता फक्त मंजूर आहे धरला या सांगून टाळाटाळ करत आहेत. आज आम्ही या ठिकाणी त्या भागातील नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज उपायुक्तांना निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांना पण निवेदन दिलेलं आहे. जर तो लवकरात लवकर रस्ता येत्या बजेटमध्ये किंवा शासकीय फंडात पकडला नाही तर आम्ही त्या भागातील नागरिक एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू असे या प्रसंगी सांगतो.